आता दुसरा मुद्दा. केंद्र सरकारवर आरोप असा होतोय की ही जी योजना आणली त्या योजनेचा हेतूच मुळात हा वाईट होता. म्हणजे या योजनेचा हेतूच असा होता की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार हा वैध ठरावा, कायद्याने वैध ठरावा. म्हणजे एक भ्रष्टाचाराचा राजमार्गच तुम्ही या योजनेद्वारे आणलेला आहे. आता हे जे म्हणणं आहे म्हणजे मुळातच हेतूच शुद्ध नाही असा जो आक्षेप आहे, आपण त्याच्याकडे बघूया. आणि त्याकडे पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा 2017 साली केंद्र सरकारने निवडणूक रोख्याची योजना म्हणजे हे बिल स्वरूपात संसदेमध्ये मंजूर करून घेतलं, त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्यांनी दुसऱ्या एका कायद्यामध्ये बदल केले. आणि तो कायदा म्हणजे कंपनी ऍक्ट असं जे म्हणतात की कॉर्पोरेट सेक्टर, खाजगी कंपन्यांचं नियमन करणारा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी बदल केले. ते बदल कशा स्वरूपाचे होते तर त्यांनी असं म्हटलं की त्यांनी असे बदल केले की पूर्वी या कंपन्यांवर एक असं बंधन होतं की तुम्हाला जर राजकीय पक्षांना जर देणगी द्यायची असेल तर एकतर तुम्ही नफ्यात असलं पाहिजे आणि नफ्यात गेले 3 वर्ष म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला देणगी द्यायची त्याच्या आधीचे 3 वर्ष तुम्ही नफ्यात आहात तर तो जो तुमचा नफा असेल सरासरी त्या नफ्याच्या 7.5% वर तुम्हाला देणगी देता येणार नाही असं बंधन पूर्वी कंपनी कायद्यामध्ये होतं. परंतु निवडणूक रोख्याचं जे बिल संसदेत आलं त्यानंतर काही महिन्यामध्ये या कायद्यामध्ये कंपनी कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आणि त्यांनी असं टाकलं त्याच्यामध्ये कलम की कंपनी तोट्यात असो वा नफ्यात असो त्यांना देणग्या देता येतील. हे अतिशय अतर्क्य आहे, कारण तोट्यात असलेली कंपनी कोणाला देणगी का बरं देईल, पण ते त्यांनी टाकलं. आणि त्यांनी इतकंच नाही, त्यांनी असं म्हटलं की ही देणगी कितीही स्वरूपात किती अमर्याद असू शकते. म्हणजे 7.5% वगैरे त्यांनी अटच काढली. मुळात नफा नसला तरी सुद्धा देणगी द्यायची परवानगी टाकली आणि कितीही देणगी तुम्ही देऊ शकता म्हणजे कंपनी देऊ शकेल. आता हे अतिशय अतर्क्य आहे. असे कोणतीही कंपनी असणार नाही की जी नुकसानीत आहे आणि तरी सुद्धा ती खूप मोठी रक्कम ही कुठल्याही राजकीय पक्षाला देणगी म्हणून देईल. ती तेव्हाच करेल तेव्हाच करेल जेव्हा त्यांना काहीतरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे नफा मिळणार आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. आणि अशी जी सवलत त्यांनी दिली त्याच्यामुळे संबंध या निवडणूक रोख्याबद्दल एक प्रचंड मोठा संशय तयार होतो. कारण इथे लक्षात घ्या की आपण या ठिकाणी शेल कंपन्या नावाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शेल कंपन्या ज्या असतात त्या फक्त कागदावर असतात आणि त्याच्यामध्ये काही प्रत्यक्ष उत्पादन त्या कंपन्यांमध्ये सेवा वस्तूंचं उत्पादन वगैरे काही होत नसतं. त्या कागदावरच्या कंपन्या असतात. आणि जर समजा अशी जी या अर्थातच शेल कंपन्यामध्ये काही नफा होण्याचा काही प्रश्नच नाहीये, पण अशा शेल कंपन्या च्या मार्फत तुम्ही आता निवडणूक राजकीय पक्षांना फंडिंग करू शकता किंवा देणग्या देऊ शकता या नवीन या बदलांमुळे. आता जेव्हा एखादा मोठा उद्योग समूह असेल त्याला काहीतरी प्रचंड मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं आहे आणि म्हणून त्याला मोठी देणगी सत्ताधारी पक्षाला द्यायची आहे, तर अशी तो देणगी आधी देऊ शकायचं नाही, कारण त्याच्यावर मर्यादा होती किती तुम्ही देणगी द्यायची यावर. आणि अशी मोठी देणगी देऊन त्याला जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्या कंपनीला तर हे सरळ लोकांना लक्षात येऊ शकायचं. त्यामुळे याच्यामध्ये त्यांनी आता अशी सवलत दिली की तुम्ही छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये हे सवलत दिली. म्हणजे या सवलतीचा वापर असा होऊ शकतो की या कंपन्या छोट्या छोट्या शेल कंपन्यांच्या मार्फत राजकीय पक्षांना निधी देऊ शकतात. या कंपन्या हे निवडणूक या छोट्या ज्या प्रत्यक्षात कागदावरच आहेत हे निवडणूक रोखे छोट्या छोट्या रकमेचे विकत घेऊ शकतात आणि ते या मोठ्या कंपन्या राजकीय पक्षांना देऊ शकतात. आणि हा जो भ्रष्टाचाराचा हा एका प्रकारे राजमार्ग आहे असा आरोप आहे. आणि या आरोपात मोठं तथ्य आहे. या आरोपाचं स्पष्टीकरण याला निराकरण सत्ताधारी पक्षातर्फे कोणीही करत नाहीये, करू शकत नाहीये. कारण मुळात हे असाच बदल तुम्ही का केलात की नुकसानीत असलेल्या, फायदा होत नसलेल्या कंपन्यांना देखील देणगी देण्याचं स्वातंत्र्य तुम्ही का दिलं? ती देणगी अमर्याद ठेवण्याचं स्वातंत्र्य तुम्ही का दिलं? आणि याला कोणतंही उत्तर सत्ताधारी पक्ष देतच नाही, म्हणजे देण्याचा प्रयत्नही ते करत नाहीयेत. आणि यामुळे ही सबंध निवडणूक रोखे योजना ही एका प्रकारे
भ्रष्टाचारासाठी एक राजमार्ग आहे, अशा प्रकारचा आरोप आज सरकारवर होतोय. हा राजमार्ग होता असा हा आरोप सरकारवर होतोय आणि या संदर्भामध्ये कोणतंही स्पष्टीकरण आज भाजपकडून देण्यात येत नाहीये. धन्यवाद.